नमस्कार. बोल व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. केरळमधली निवडणूक आता उंबरठ्यावर आलेली आहे. याच आठवड्यात तिथे मतदान होईल. केरळमध्ये भारतीय जनता पक्ष नेमके काय भूमिका वठवतो याकडे बऱ्याच जणांचं लक्ष आहे. याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाचा प्रभाव तिथे वाढत गेला तर त्याचा थेट परिणाम डाव्या पक्षांवर होईल का? आणि पश्चिम बंगालमध्ये जसे डावे हे मागच्या निवडणुकीत बंगालमधनं हद्दपार झाले. त्यांची पूर्ण सत्ता तर आधी ममता बॅनर्जींनी घेतलीच होती. पण पुढे त्यांना विधानसभेत एकही सीट मिळाली नाही, एकही जागा मिळाली नाही, काँग्रेसलाही मिळाली नाही आणि डाव्यांचा प्रभाव पश्चिम बंगालमधनं जवळपास संपला. तशी स्थिती हळूहळू या निवडणुकीत नाही तरी पुढच्या निवडणुकीत केरळमध्ये उभी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतोय का? याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष आहे. किंबहुना असं दिसतंय की भारतीय जनता पक्षाचं लक्ष किंवा उद्देश सध्या तरी तोच आहे. स्वबळावर केरळमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळण्याची सुतराम शक्यता नाही. तिथे CPMच्या नेतृत्वाखालची डावी आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालची उजवी UDP ज्याला म्हणतात, युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट यांच्यातच मुख्य लढत आहे. आणि त्याच्यात आत्ताच्या घडीला तरी UDF म्हणजे काँग्रेसची आघाडी ही बऱ्यापैकी पुढे आहे. बऱ्यापैकी म्हणजे इतकी की डावी आघाडी आणि काँग्रेसची आघाडी यांच्यात मतांचा फरक हा जवळपास 10% आहे. हे मी लोकसभेच्या आकडेवारीवरनं सांगतोय. लोकसभा 2024 मध्ये ज्या पद्धतीची मतं मिळाली त्यावरनं हा निष्कर्ष आहे की त्या लोकसभा निवडणुकीत डावे पक्ष आणि काँग्रेस आघाडी यांच्यातलं अंतर हे जवळपास 10%हून अधिक होतं. आता 10%चा फरक पुढच्या 2 वर्षात संपवणं हे डाव्या पक्षांना शक्य होईल का? आणि ते पुन्हा सत्तास्थानी कायम राहतील का? हा जसा प्रश्न आहे तसाच डाव्या पक्षांना सत्तास्थानापासून दूर करण्यात भारतीय जनता पक्ष काय भूमिका वठवतो तीही महत्त्वाची ठरणार आहे. कारण भारतीय जनता पक्षाने सातत्याने तिथली आपली मतसंख्या वाढवत नेलेली आहे. जी मागच्या विधानसभा निवडणुकीत 11% होती फक्त, ती लोकसभा निवडणुकीत 19%च्या वर गेलेली आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा एक छोटा मित्र पक्ष किंवा त्याला NDA म्हणूया. 19 ही सुद्धा महत्त्वाची मतदारसंख्या आहे. आणि जर का तिथलं जे वातावरण सध्याचं आहे, ज्याच्यात तिथली नायर समाज हा मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाकडे जातोय, तर तो जर का मोठ्या प्रमाणात त्याने भारतीय जनता पक्षाला मतदान केलं, तर भारतीय जनता पक्षाच्या जागा बऱ्यापैकी वाढू शकतात. जर का आपण लोकसभेचीच तुलना केली, म्हणजे लोकसभेत ज्या पद्धतीने मतदान झालं, तसंच विधानसभेत होईल असं गृहीत धरलं, तर भारतीय जनता पक्षाला किमान 11 ते 12 जागी तरी विजय मिळू शकतो. आणि काही मतदारसंघात तर भारतीय जनता पक्षाची मतसंख्या ही 60,000च्या वर गेलेली आहे. त्यामुळे केरळमध्ये एक सायलेंट शिफ्ट म्हणतात, जशी हळूहळू एक बदल होत घातलेला आहे. त्याच्यात हा जो भारतीय जनता पक्षाचा प्रभाव, वाढता प्रभाव हा काँग्रेसची मतसंख्या कमी करतो का डाव्यांची करतो, हा कळीचा मुद्दा आहे. आत्ताच्या घडीला तरी असं दिसतंय ते डाव्यांची मतं कमी करतील. याचा उलटा एक वेगळा परिणाम आपल्याला तिथल्या मुस्लिम मतदारांमध्ये दिसतो आणि तो पण तितकाच इंटरेस्टिंग आहे. केरळ आणि बंगाल यांच्यात एक वेगळ्या पद्धतीचं साम्य आहे, जे आपण समजून घेतलं पाहिजे. मुख्यतः अल्पसंख्याक किंवा मुस्लिम मतदारांसाठी. केरळमध्ये भारतीय जनता पक्षाला पक्कं माहिती आहे की मुस्लिम मतदार आपल्याबरोबर जाणार नाहीत आणि मुस्लिम मतदारांची जो एक प्रमुख पक्ष इंडियन युनियन मुस्लिम लीग म्हणजे IUML हा बराच काळ डाव्यांबरोबर होता, डाव्या आघाडीबरोबर होता. परंतु 2024 पासनं त्याने काँग्रेसबरोबर पुन्हा आपलं सूत जमवलेलं आहे आणि काँग्रेसबरोबर त्यांनी यावेळी आघाडीही केली आहे. हा पक्ष खूप महत्त्वाचा आहे. याचा प्रभाव अनेक, विशेषतः केरळच्या उत्तर भागात अनेक ठिकाणी यांचा प्रभाव आहे. किमान 5 जिल्ह्यात त्यांची मतं निर्णायक ठरू शकतात. आणि लोकसभेच्या तुलनेतही पाहिलं तर त्यांना बऱ्याच मतदारसंघांमध्ये चांगलं मताधिक्य मिळालेलं होतं. काही ठिकाणी तर मुस्लिम मतदारांनी एक गठ्ठा मतदान करून 50%च्या वर मतदान या पक्षाला केलेलं होतं. त्यामुळे हा पक्ष आता काँग्रेसकडे गेल्यामुळे काँग्रेसचं वजन वाढलंय. या पक्षाने काँग्रेसकडे जाण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांना असं वाटतंय, म्हणजे IUMLला इंडियन युनियन मुस्लिम लीगला असं वाटतंय की काँग्रेस पक्ष केंद्रात सबळ झाला पाहिजे.
प्रादेशिक पक्षांबरोबर गेली काही वर्ष आमची जी युती चालली होती किंवा आम्ही त्यांना पाठिंबा देत होतो, त्याचा काही फारसा परिणाम होत नाही. आमचे प्रश्न, आमच्या समस्या किंवा आम्हाला ज्या पद्धतीची वागणूक केंद्र किंवा राज्य सरकार आपले भारतीय जनता पक्षाकडनं मिळते, अशी त्यांची जी समजूत आहे, त्या समजुतीला तोंड द्यायला किंवा आमचे हे हक्क मांडायला प्रमुख पक्ष कोणता असेल तर तो काँग्रेस आहे, असं केरळमधल्या या मुस्लिमांना वाटायला लागलं आहे आणि त्यामुळे ते पुन्हा काँग्रेसकडे वळायला लागले. आणि ही शिफ्ट आपल्याला 2024 पासून दिसते. 2024 मध्ये त्या दरम्यान किंवा ती लोकसभा निवडणूक झाली त्याच्या आधीमध्ये कर्नाटकमध्ये पूर्वी तिथले मुस्लिम पक्ष हे देवेगौडांना किंवा जनता दल सेक्युलर जे म्हटलं जायचं त्यांना पाठिंबा द्यायचे आणि काँग्रेसकडनं ते दुरावले होते. म्हणजे जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतरचा बराच काळ जवळजवळ 77 सालापर्यंत मुस्लिम ह्या काँग्रेससाठी एक एक गठ्ठा मताची पेढी होती. नंतरच्या काळात थोडी ती कमी झाली, पण मनमोहन सिंग आणि यांच्या काळात सोनिया गांधींच्या काळात परत ते थोडेफार काँग्रेसकडे वळले. परंतु बऱ्याच प्रमाणात ह्या काळात ते प्रादेशिक पक्षांबरोबर जुळवून घ्यायला लागले. मग तिथे उत्तर प्रदेशात मुलायम सिंगांचं समाजवादी पार्टी असेल, बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांची RJD असेल, आसाममध्ये तर काँग्रेसचं स्वतःचंच सरकार होतं, पण तिथले काही मुस्लिम गट असतील, या पद्धतीने ते काँग्रेस बरोबर राहत होते का आपले प्रादेशिक पक्षांबरोबर राहत होते. परंतु नंतर गेल्या काही वर्षात विशेषतः नरेंद्र मोदी सरकार हे जेव्हा 2019 मध्ये पुन्हा सत्तेवर आलं आणि एक हिंदू शिफ्ट भारतात दिसायला लागली, त्यानंतर मुस्लिम पक्ष पुन्हा काँग्रेसकडे वळलेले दिसतात. याचं एक उदाहरण कर्नाटकात मी म्हटलं ते की त्यांनी देवेगौडांची साथ सोडून ते पुन्हा काँग्रेसकडे आले आणि त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला. तेलंगणमध्ये त्यांनी BRSची साथ सोडली आणि रेवंत रेड्डींबरोबर आले, तिथे काँग्रेसला फायदा झाला. या पद्धतीने ती शिफ्ट आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसायला लागली आणि आता तसंच ते केरळमध्ये करतायत की काय हे बघणं महत्त्वाचं आहे. केरळमध्ये त्यांनी युती तर केलीच आहे, त्यामुळे त्यांच्या जागा केरळमध्ये वाढणारच आहे. पण ही जी मुस्लिम शिफ्ट आहे ह्याचा एक परिणाम किंवा याचा एक अँगल हा बंगालमध्ये पण आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जींना धास्ती याच शिफ्टची आहे आणि अशीच धास्ती अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशात आहे. की बंगालमध्ये काँग्रेसने बऱ्याच जागांवर उमेदवार दिलेत, 200च्या वर जागांवर उमेदवार दिलेत आणि मुख्य म्हणजे बंगालमध्ये असदुद्दीन ओवैसी आणि हुमायून कबीर, हे हुमायून कबीर म्हणजे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी पुन्हा बाबरी मशीद बंगालमध्ये उभे करण्याचं मध्ये आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई वगैरे झाली, पण ते खूप मुस्लिम समाजात तिथे पॉप्युलर आहेत. तर ओवैसी आणि हुमायून कबीर यांची भूमिका अशी आहे की काँग्रेसबरोबर जाण्यातही काही अर्थ नाही, प्रादेशिक पक्षांबरोबरही जाण्यात काही अर्थ नाही. आपण भारतीय जनता पक्षाशी थेट मुकाबला केला पाहिजे. आपल्याला विधानसभा आणि लोकसभेत आपल्या उमेदवारांची संख्या वाढवली पाहिजे, जी काँग्रेसबरोबर गेल्यामुळे किंवा प्रादेशिक पक्षांबरोबर गेल्यामुळे तितकीशी वाढत नाही. म्हणून ते थेट भारतीय जनता पक्षाशी लढा देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मैदानात उतरलेत. आपण आपल्या इथे महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकीत पाहिलं की असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाने चांगली कामगिरी केली. बिहारमध्ये आत्ता त्यांनी चांगली कामगिरी केली. त्यांचे गेल्या वेळी निवडून आलेले सगळे आमदार राजदने म्हणजे लालू प्रसाद यादव यांनी आपल्याकडे घेतले होते, तरी त्यांनी चांगल्या संख्येने तिथे आमदार आपले निवडून आणले. ही एक शिफ्ट तिथे चालली आहे. आणि दुसरी शिफ्ट ही केरळमध्ये मी म्हणतो तसं की तिथे सध्या तरी स्वतंत्र लढण्यापेक्षा काँग्रेसबरोबर आपण राहिलं पाहिजे असं तिथल्या IUML या पक्षाला वाटतं आणि त्याच्यासोबतही असलेल्या अन्य मुस्लिम पक्षांना वाटतं. तर या पद्धतीचे परिणाम या 4 राज्यांच्या निवडणुकातनं आपल्याला पुढच्या काळात बघायला मिळणार आहेत. केरळमध्ये भारतीय जनता पक्ष पाय पसरतोय, मी म्हटलं तसं त्यांची मतसंख्या वाढते आणि ते ख्रिश्चन कम्युनिटीला आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी भारतीय जनता पक्ष बहुतांश ठिकाणी मुस्लिम उमेदवार कधीच देत नाही. अगदीच अत्यल्प कुठे दिले असतील तर असतील, पण सर्वसाधारणपणे मुस्लिम उमेदवार भारतीय जनता पक्षाकडनं उभे केले जात नाही. कारण त्या उमेदवारांना मुस्लिम मतदार मतदान करत नाही असं भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे आणि ते बऱ्याच प्रमाणात खरं आहे. परंतु केरळमध्ये भारतीय जनता पक्षाने जरी मुस्लिमांना उमेदवारी दिली नसली तरी ख्रिश्चनांना दिलेली आहे. 7 ख्रिश्चन उमेदवार भारतीय जनता पक्षाचे केरळमध्ये उभे आहेत आणि त्यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाचा जोरात प्रचार चाललाय.
म्हणून ख्रिश्चन मतदारांना आपल्याकडे घेण्याची एक धडपड आहे. पण त्यात एक भारतीय जनता पक्षाची गोची अशी झाली आहे किंवा त्यांच्यात ताळतंत्र नाही पक्षात, असं दाखवणारी एक घटना अशी घडली आहे, की याच दरम्यान म्हणजे केरळमधल्या ह्या निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच केंद्र सरकारने संसदेमध्ये FCRA हे विधेयक आणलं, म्हणजे फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्ट. यानुसार परदेशातनं जी मदत विविध संस्थांना मिळते त्याच्यावर काही निर्बंध किंवा त्यांना नियंत्रण बसवायचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. आणि हीच गोष्ट कॅथोलिक चर्चला मोठ्या प्रमाणात डाचते, कारण त्यांना खूप मोठ्या प्रमाणात परदेशातनं मदत येते. त्यामुळे तिथले ख्रिश्चन अस्वस्थ झाले. भाजपचा तो बेस पुन्हा काँग्रेसकडे वळतो की काय अशी स्थिती आहे. परंतु सध्याच्या घडीला तरी भाजपची स्ट्रॅटेजी अशी दिसते की केरळमध्ये शक्यतो LDFचा पराभव व्हावा. राहुल गांधींची काँग्रेस वाढली तरी हरकत नाही, पण केरळमध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आजच्या म्हणजे या निवडणुकीत 26च्या निवडणुकीत नाही तरी 31च्या निवडणुकीत 2031च्या निवडणुकीत बंगालप्रमाणे आपल्याला विरोधी पक्षांची स्पेस घेता यावी, हा मुख्यतः भारतीय जनता पक्षाची धडपड आहे असं दिसतं. आणि त्याचा परिणाम म्हणून किंवा त्याला प्रत्युत्तर म्हणून मुस्लिम मतदार किंवा मुस्लिम पक्ष मुस्लिमांचं मताधिक्य असलेले पक्ष हे आपली स्ट्रॅटेजी प्रत्येक राज्यात तिथल्या राजकीय परिस्थितीनुसार बदलत आहेत. पण ते मुख्यतः प्रादेशिक पक्षांकडनं पुन्हा काँग्रेसकडे येत आहेत. आणि ही गोष्ट बंगालमध्ये जशी दिसते तशीच पुढच्या काळात आपल्याला उत्तर प्रदेशात दिसणार आहे. आणि म्हणून अखिलेश यादव सुद्धा अस्वस्थ आहेत. काँग्रेसबरोबर जर का मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात गेले तर अखिलेश यादव उत्तर प्रदेशात मोठ्या अडचणीत सापडतील. हे लक्षात घेऊन त्यांचीही आत्तापासून धडपड चालली आहे. असे छोटे छोटे परिणाम या 4 राज्याच्या निवडणुकांमुळे देशातील विविध भागात होणार आहेत, किंवा ज्याला आपण मतदानाचा एक पॅटर्न म्हणतो तो देशात अनेक ठिकाणी बदलण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात केरळमध्ये भाजपला किती जागा मिळतात किंवा मतसंख्या त्यांची किती, पर्सेंटेज ऑफ वोट, मतांची टक्केवारी किती मिळते यावर अवलंबून आहे. धन्यवाद.